चला मिक्स भजीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. संतोषजी आम्हाला साहित्य सांगा. मिक्स भजीसाठी आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची भजी, पालक भजी आणि कांदा भजी आणि बटाटा भजी. बर. आता या सगळ्या भजीसाठी आपण मुगाचं हे जे डाळीचं पीठ आहे त्याच्यात आपण काही गोष्टी आपण मिक्स करणार आहोत. बर. तर मुगाच्या डाळीमध्ये आपण बारीक चिरलेली मिरची, हा. ओके, त्याच्यानंतर लसूण चॉप केलेला लसूण, त्याच्यात थोडी कोथिंबीर, तिखट, लाल मसाल्याचं, हळद आणि थोडा गरम मसाला आणि जिरं टाकणार आहोत. असं हे मुगाच्या डाळीचं तयार करून ठेवलेलं आहे. हा. आता बाकीचं आपल्याला बॅटर तयार करायचं. तयार करा. याच्यासाठी लागणार आहे बेसन. आता हे एकच आपण तयार करायचं, फक्त त्यात एका कांदा मिक्स करायचा, मग बटाटे मिक्स करायचे आणि पालक. फॅन्टास्टिक. मग आपल्याकडे चिरलेला बटाटा आहे, मिरची हो. आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद, मीठ, ओवा, जिरं, कोथिंबीर आणि ही काय कशाची पानं आहे? पालकाची पानं छान कट करून घेतलेली, कांदा आणि मिरची. चला मग लगेच कृती करूया. चला. येस, करेक्ट. बरं, आपण आता ह्या बेसनामध्ये काय काय घातलं संतोष? आता बेसन हळद टाकलं, हा. मसाला टाकला, गरम मसाला टाकला आणि मीठ. चवीपुरतं घाल हो. सगळं सगळ्या हस्ते चालू आहे. हा, म्हणूनच म्हटलं. पण एक आहे, संतोषला जे आपण सांगू ना ते एकदम परफेक्ट करतो. हो. ते शिकू ते एकदम. आपण नाही सर, तुम्ही. हा, मी सांगतो मी काय म्हणतो, एक शो फक्त आमच्या गप्पांचा ठेव ना, जेवणाचा वेगळा ठेव. कळणार कसं तुझ्यातलं टॅलेंट. बरं, आता आपण ओवा घातला, जिरं घातलं, सॉरी, ओवा नाही, जिरं घातलं, कोथिंबीर, त्याच्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, एवढं सगळं घातलंय. ठीक. आता काय पाणी घालायचं? घाल. पुरेसं पाणी घाल. पण तब्येतीत करतोय सर. हो, त्याला शिकवलंय मी व्यवस्थित, त्यामुळे चुकणार नाही तो. अभिजित सर, हा. तुमचं लक्ष आहे. हे आता कढई कढई सगळं द्या ह्याला, स्वतः काय घ्यायला होणार नाही. काय सगळं द्या, कढई द्या, तेल द्या. ही बघ, हा, हा, ही चालेल. हो. अभिजित सर, तो गॅस पेटवा पलीकडचा. कसा? हा. नाही माहित? मला फक्त गॅस बंद करायचं माहिती. नाही, बाबाला आग लावण्यात तसा इंटरेस्ट नाही. नाही का? त्यासाठी कुशल हवा. म्हणजे आपल्या गप्पा आणि ते बॅटर मिक्स होईपर्यंत आपण तेल तापेल. हो. काय अभिजित सर? येस, तेल गरम होईल. Ready. तेल दे. तेल 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 संतोष, किती टाकायचं ते बघ. नाही, भजीसाठी टाक. हा, आपलं बजेट मोठं आहे. तुमच्या स्ट्रगलर सालाचा प्रोड्युसर कोण आहे? हा. नका विषय काढू त्याचा. बस हे काय टाक. दुर्दैवाने पण मीच आहे. अच्छा, मग ह्यांना पेमेंट तुम्हाला वेळेवर मिळतात? हो. काय असतं? काय ते काय असतं? ते काय असतं? नाही, पण आम्ही पेमेंटसाठी ते करतच नाही मुळात. अच्छा. आम्ही तिकडे येऊन एकत्र येणं तिघांनी. आदल्या दिवशी आमचा विषय होतो येत नाही की उद्या दुपारी आपण शूटिंग आहे, तर उद्या दुपारी कुठेतरी मस्त जेवायला जाऊया. इंटरेस्टिंग माहोल आहे भेटल्यानंतरचा. संतोषजी, तेल तापलंय, बॅटर तयार झालंय. वा वा, बॅटर झालं, मॅटर झालं आणि क्या बात है जुवेकर साहेब, कमाल केलीत. आज 4 पुरुष स्वयंपाकघरात आहेत. याची खात्री तुम्हाला या स्वयंपाकघराचा कुठलाही कोपरा पाहिला तरी पटेल.